अंबे उदे उदे ग अंबे उदे करवीर निवासिनी महालक्ष्मी उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे. नमस्कार. नवरात्र सुरू झालं. संपूर्ण देशभरात या सोहळ्याचं विशेष महत्व. तरीही यामध्ये कोल्हापूरच्या नवरात्रोत्सवाची महती वेगळी आणि याचं कारण म्हणजे जगत जननी महालक्ष्मी. या महालक्ष्मीवर नितांत श्रद्धा असणाऱ्या या दुर्गाबाई कोल्हापूर सारख्या शहरात एकट्या राहतायत. मुलगा आणि सून परदेशात स्थायिक. ही त्यांची नात रेवा. नुकतीच परदेशातून इथं आलीये प्राचीन स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासासाठी. दुर्गाबाईंना वाटतं आपल्या नातीनं फक्त दगडधोंड्यांचा अभ्यास करू नये, तर त्यामधला भक्तिभाव शोधावा. स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासातून तिच्या आयुष्याचं स्थापत्यही घडावं. पण नास्तिक असलेली रेवा यावर विश्वास ठेवेल? फुलेल का तिच्या मनात अंकुर महालक्ष्मीच्या भक्तीचा? आणि तिच्या सोबत आहे ही मोलकरणी छाया. मावशी, ओ दुर्गा मावशी, मावशी, दुर्गा मावशी, ओ दुर्गा मावशी, ओ मावशी. मावशी कुठं गेली? अरे देवा, दुर्गा मावशी कुठे गेली? छाया ताई, वाय यू स्क्रीमिंग? एवढा आरडाओरडा का चालू आहे तुझा, आणि तेही आजीच्या नावाने? रेवा ताई, मावशीला हुडकतीया. काय करतेस? हुडकतीया म्हणजे मावशी कुठं गावाना. ओह गॉड, काय ग तुझी ही भाषा? हाय ना गॉड. हा, ए अगं गॉ यू आर जस्ट इम्पॉसिबल. छाया ताई, रेवा ताई, तुमच्यासारख्या परदेशात राहिलेल्या पोरीला ही तुमची भाषा नाही कळायची. अव कोल्हापूरचं पाणी आहे ते. अगं पण मग आजी गेली कुठे? अव तेच तर सांगतीया. मावशीचा कुठं पत्त्याच नाही. मावशी कुठं गावाना. आणि हा हार कशासाठी आणलाय मग? आजीचा सत्कार करणारच वाटतं. रेवा ताई, तुम्ही बिलय भारी आहे. काय मस्त जॉब केलाय. अव आजपासून नवरात्रीचे उत्सव चालू होतात ना, तर मावशीनं हा हार आणायला सांगितला होता. मला जरा उशीरच झाला. दुर्गा मावशी तशीच गेली मंदिरात. अगं पण आज गर्दी असेल ना मंदिरात? गर्दी काय विचारू नका. अव महालक्ष्मी आईचं महात्म्यच आहे तसं. म्हणून तर सगळ्या जगात डंका वाजते आमच्या कोल्हापूरचा. कोल्हापूरचा डंका साऱ्या जगात गाजतो तो त्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळे. करवीर काशी म्हणून ही नगरी प्रसिद्ध आहे. पंचगंगेचा निर्मळ प्रवाह गंगेचं पावित्र्य वाहतो आहे. महालक्ष्मीच्या वास्तव्यानं ही नगरी पावन आहे. 3.5 शक्तिपीठांमधलं हे प्रमुख पीठ. असं म्हणतात की भगवंतांनी काशी आणि करवीर काशी या दोनही पीठांची तुलना केली तेव्हा करवीर काशीचं पारडं जड ठरलं.
अगस्ती, पराशर, व्यास अशा अनेक ऋषींचं हे आश्रमस्थान होतं. दैवी विचारांचं अधिष्ठान असं हे तीर्थक्षेत्र ऐतिहासिक दृष्टीनंही महत्वाचं आहे. इथे साक्षात महालक्ष्मीचा वास असल्यामुळे देशातील महालक्ष्मीची महत्वाची तीर्थस्थानं कोल्हापूर महालक्ष्मी या नावानंच ओळखली जातात. प्राचीन अभिलिखितांमध्ये कोल्हापूरचा उल्लेख कोल्हापूर असा येतो. कोल्हा म्हणजे स्त्री शक्ती किंवा देवी. यानुसार हे फार प्राचीन शक्तिपीठ आहे. हे घे. काय ग आजी, अशी कशी ग तू? म्हणजे एवढी महालक्ष्मी मंदिरात नवरात्राची गर्दी असताना एकटी जातेसच कशी तू? त्या गर्दीमध्ये तुला काय झालं असतं म्हणजे ग? असं कसं होईल? एकटं माणूस असलं की धडपडतं. आजूबाजूला एवढी गर्दी असल्यावर धडपडण्याचा प्रश्नच येत नाही. ए आजी, तुझी ही फिलॉसॉफी ना मला कधीच कळणार नाही. हो, पण ही फिलॉसॉफी शिकायला तर परदेशातून इथे आलीस ना बाई तू. काय ग ते अँशन का काय असं काहीतरी म्हणाली होती. एन्शियन इंडियन आर्किटेक्चर. हो, पण काय ग याच्यात फक्त दगडधोंड्यांचाच अभ्यास करतात का ग? अगं म्हणजे भारतीय स्थापत्यशास्त्र आणि शिल्पकला. पण तू विषय बदलू नकोस हा. जाब विचारतेय मी तुला. एवढ्या गर्दीत तू त्या मंदिरात एकटी गेलीसच कशी? आणि तू असं वरचेवर करत राहिलीस ना तर मी मॉम डॅडना तुझी फोन करून कंप्लेंट करीन ना. त्यानं काय होईल? तर मग ते तुला चांगलं झापतील. कळव बाई कळव. या म्हातारीला झापण्यासाठी तरी या म्हणावं. नाहीतरी इतकी वर्ष एकटीच आहे मी. आजी, पण मी आहे ना आता. फक्त 6 महिन्यांसाठी. ते त्या दगडधोंड्यांचा अभ्यास करायला. ते झाल्यावर जाशील भुरकन उडून तुझ्या आईबाबांकडे अमेरिकेत. अरे वा, तुम्ही अमेरिकेतल्या लोकांनी आमच्यातले फक्त दगडधोंडीच बघितले, पण त्या दगडातलं देवत्व जाणलं इथल्या लोकांनी. म्हणून तुम्ही ज्याला कोल्हापूर म्हणता ना त्याला आम्ही शक्तिपीठ म्हणतो. कोल्हापूर हे शक्तिपीठांमध्ये आद्य. अनेक देवदेवतांचं वास्तव्य तसंच नवदुर्गांमुळे हे स्थान पावक बनलं आहे. अश्विन महिन्यात देवीचं नवरात्र म्हणजे कोल्हापूरकरांच्या उत्साहाला उधाण येतं. देशभरातून भक्त जगन्मातेच्या पायाशी दर्शनाला येतात. तिरुपती बालाजींच्या दर्शनानंतर महालक्ष्मी दर्शनानं यात्रा पूर्ण होते असा भक्तांचा श्रद्धाभाव असल्यानं तिरुपतीहून इथे येणाऱ्या भक्तांची संख्या लक्षणीय आहे.